मित्रांनो, तुम्हाला नारायण माने स्टाईल खिचडी करायची शिकवतो मी आता एकदम जबरदस्त मध्ये. पहिले एक कांदा घ्यायचा, 2-4 मिरच्या घ्यायची, एक टमाटा घ्यायचा. आपण आपल्या चवीनुसार कांदा कापला, टमाटर कापलं एक मस्त, मिरच्या घेतल्या, लसूण घेतला. ओके. पाणी गेलं होतं थोडं. ओके. कुकर ठेवायचं कमी याच्यावरती, थोडं गॅस कमी करायचा मस्त. केवळ करता आता मस्त तेल टाकून घ्यायचं तुमच्या चवीनुसार, तुम्हाला किती लागत होतं. कांद्याला त्याला तुम्ही परतून घेऊ. कांदा थोडं लावून घ्यायचं मित्रांनो. मग आपण टाकायचं थोडं टमाटर त्याच्यात. मग टाकायची मिरची. मग थोडं लसूण. लसूण टाकला तर आपण आता अजून घेऊ. मला परतून घ्यायचं मस्त. तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता माझ्या चवीनुसार मीठ टाकून देऊ त्याच्यात. त्याच्यात टाकून घ्यायचं, परतून घ्यायचं मस्त. थोडी हळद, थोडी मिरची पावडर, थोडं मटन मसाला, थोडी प्रवीण. लाल चटक झालं मस्त. एक तांबर पाणी टाकलं. आता पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी चांगला गरम उकळून येऊन द्यायचा. खायचे आम्हाला खायचे म्हणून मी एक मोठा टाकतो त्याच्यामध्ये. टाकून हे बघा मित्रांनो, त्याला उकळी आली त्याच्यात पूर्ण पाणी आटून ठेवायचे. नंतर जेव्हा पूर्ण पाणी आटलं तेव्हा गॅस कमी करून 200 ठेवून द्यायचे नाही का. मित्रांनो, आपलं आता खिचडीतलं पाणी आटलेलं आहे पूर्ण. आता आपण काय करू, गॅस लो करू आणि वरती झाकण लावून घेऊ. तर झाकण लावून घ्यायचे. गॅस करून टाकू बारीक. मित्रांनो बघूया नंतर पाणी आटलं सगळं कसं आहे. मक्खन एकदम भजी भजी आणि एकदम लवकर करून खायला खिचडी. तर मित्रांनो, आपली खिचडी रेडी आहे. एक नंबर मस्त झाली. मिठाचं प्रमाण पण एकदम ओके. सगळं जबरदस्त आहे. टेस्ट बी मस्त आहे. तुम्ही नक्की बनवा आणि असेच आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू मित्रांनो.